नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे पाडवा, दिवाळीचा पाडवा आहे. ॲक्च्युली असं ठरवलं होतं की दिवाळीमध्ये अजिबात एकही दिवस मिस नाही करणार वॉकचा, एक्सरसाइजचा, आणि त्या अकॉर्डिंगली असंच होतं आहे. आणि खरं तर माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करतात की जा तू वॉकला, मी बघतो राघवला वगैरे. आणि वेळ घरामधनं टाईम काढून करणं खूप खरंच मुश्किल आहे. सो वेळात वेळ काढून करायला लागतं. तर आता सकाळची वेळ आहे आणि गाऊ स्कूलला गेली. गाऊच्या दिवाळीच्या ज्या सुट्ट्या आहेत तर त्या संपलेल्या आहेत आणि 2च दिवस सुट्ट्या होत्या, 20 आणि 21. तर आज संध्याकाळी ते राहिलेले फटाके फोडू आम्ही. तर उद्या भाऊबीज आहे आणि आज तसं काही जास्त काम नाही. आता आंघोळ वगैरे करून लक्ष्मीची जी पूजा रात्री मांडली होती ती व्यवस्थित ठेवून द्यायची आणि त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे ही कामं चालू होतील. तर चला आता मॉर्निंग वॉकला. आणि मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर मी पहिली लक्ष्मीची पूजा आहे तर ती उचलून ठेवली. त्यानंतर माझं रेडी झालं आहे, ब्रेकफास्ट वगैरे केला. 11:30 वाजले होते. तर माझा ओव्हन आहे तर तो बिघडला होता. भरपूर दिवस झाले, जवळजवळ 3-4 महिन्यापासून तसाच पडलेला होता. सो आम्हाला रिपेअरिंगला न्यायचा होता, त्यासाठीच आम्ही ओव्हन घेऊन चाललो होतो. आणि गाऊ घरी नव्हती, गाऊ स्कूलला गेली होती आणि मागे राघव एकटाच बसला होता. तर तुम्ही हे शॉप आहे, तिथे नंबर देखील दिलेला आहे, माशेल अल जदेदाह म्हणून इलेक्ट्रिकचं शॉप आहे. तर तिथे ओव्हन वगैरे रिपेअर करून देतात. मिक्सरची जीही भांडी तुम्हाला ज्याही मिक्सरची हवी आहेत तर तीही देतात ते. आणि सोबत रिपेअरिंग वगैरे करायचं असेल तुम्हाला, फॅन वगैरे, मिक्सर किंवा ओव्हन वगैरे, तर तेही देतात ते रिपेअर करून. होत असेल तर आम्ही बऱ्याच वेळा या शॉपमध्ये येतो. कुकर रिपेअर करून देतात, कुकरच्या शिट्ट्या वगैरे, वाल वगैरे केला असेल तर तेही रिपेअर करून देतात. आणि अजूनही तुमचं काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू बिघडल्या असतील तर त्याही तुम्ही विचारून पहा. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो चोईत्रामला, कारण ओव्हन भेटायला जवळजवळ 2 तास लागणार होते. सो आम्ही थोडंसं शॉपिंग केली चोईत्राममध्ये. मला गिफ्ट घ्यायचं होतं पूजा आणि नवनाथ दादा त्यांना. तर इथे डेकोरेशनचे आयटम होते तर तुम्ही पाहू शकता. हा एकच डेकोरेशनचा पीस आहे तर तो 29 दिरामला आहे आणि खरंच खूप महाग आहेत. तर मी आता असा विचार करते इंडियाला गेले की मिशोवरून वगैरे मागवेल किंवा ॲमेझॉनवरून. तर इथे छान असे दिवे ठेवलेले होते, परंतु मला आरतीसाठी दिवा घ्यायचा होता. सो मी पूजासाठी एक घेतला आणि माझ्यासाठी एक घेतला, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन देखील सेलिब्रेट करायचं होतं. सो काहीतरी गिफ्ट घ्यायचं. मग काय घ्यायचं, जर यूजफुल वस्तू घेतली तर छान वाटतं आणि यूजही होतो. तर मलाही नव्हता दिवा म्हणजे आरती करण्यासाठी, तर 2 घेतले आम्ही. आणि इथे भरपूर साऱ्या वस्तू होत्या, तुम्ही पाहू शकता. थाळ्या वगैरे होत्या, परंतु बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे भरपूर सारे दिवे असतात, थाळी असते देवाची, परत म्हणजे तांबे वगैरे असतात. सो वेगळं काय घ्यायचं म्हणून मी आरतीचा दिवा घेतला. आणि इथे भरपूर सगळंही तुम्हाला देवासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर ते इथे भेटून जातील जर तुम्हाला हवे असेल तर. टाळ वगैरे देखील होतं तिथे आणि फुलपात्रापासून सगळं होतं, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि मी हे 2 दिवे घेतले होते, एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर, म्हणजे आम्हाला काही खरेदी जास्त करायचं नव्हतं. सो त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. आणि आमची ऑल टाईम फेवरेट जागा म्हणजे कॉर्निश. तर आम्ही कुठेही असलो, आम्हाला इव्हिनिंगला बाहेर जायचं असलं मोकळ्या जागेत, आम्ही कॉर्निशला येऊन बसतो मॅट वगैरे आणून. परंतु आज आम्ही काही जास्त आणलं नव्हतं. राघवचं खाऊ होता फक्त, मखाणे वगैरे, आणि राघवला घेऊन आम्ही आलो होतो कॉर्निशला. थोडा वेळ थांबलो असेल, अर्धा-1 तास, कारण आमचं पार्किंगही होतं. त्यामुळे मग इथेच बसलो आम्ही छान हवेशीर. आणि खरंच आता खूप छान वाटतं बाहेर. हॅलो कर राघव, हॅलो. आणि राघव अजिबात खाली पाय टेकवत नाहीये ग्रासवरती, त्याला पाहायला टोचतीये ग्रास. आणि सकाळपासून आमच्याबरोबर फिरून फिरून राघव थकला होता. सो त्याला छान झोप लागली गाडीमध्ये, तर घरी आल्यावरही झोपला. आणि आम्ही येताना आणले होते फिश, म्हणजे कोळंबी आणली होती. तर आम्हाला स्वयंपाक देखील लवकर बनवायचा होता मला, तर माझे मिस्टर मला हेल्प करत होते कोळंबी क्लीन करण्यासाठी, कारण ते ह्या वेळेला मला कोळंबी आहे तर ती क्लीन करून नव्हती दिली त्यांनी.
सो आम्ही दोघं मिळून करत होतो आणि गावचाही यायचा टाईम झाला होता. लवकर कुकिंगही झालं पाहिजे आणि शक्यतो तुम्हाला माहिती आहे आम्ही बाहेरचं खाण्याचं टाळतो. सो बाहेरून येऊन आम्ही घरी कुकिंग वगैरे करतो. तर गाऊला आणण्यासाठी मी खाली आले होते आणि वातावरण पाहू शकता, थोडंसं थंड आहे, जास्त ऊन नाही आहे. हे नॉर्मल ऊन दिसत आहे तुम्हाला आत्ता जे दिसतंय. आणि इथे कोळंबीची भाजी सोबतच भाकरी, राईस असा मेनू होता आजचा. आणि कोळंबीच्याच भाजीमध्ये मी एग्स देखील टाकले होते कारण प्रोटीन कंटेंट वाढवण्यासाठी. सो अशा प्रकारे माझंही जेवण होतं, तुम्ही पाहू शकता. सध्या मी तुमच्यासोबत रोजच शेअर करते. आणि यानंतर दिवाळीचा पाडवा होता संध्याकाळी. परंतु काय होतं की मी माझ्या मिस्टरांना ओवाळायला बसले की सगळे येऊन बसतात, लाईन लावतात आणि त्यामुळे गाऊ म्हणते की मलाही ओवाळ. मग मी तिलाही ओवाळ. आणि हे होतं माझं पाडव्याचं गिफ्ट. तर बँगल्स होत्या आणि ऑब्व्हियसली आम्ही जी किट्टी लावली होती त्यामध्ये 2 बँगल नव्हत्या येणार. तर माझ्या मिस्टरांनी अजून काही पैसे ॲड केले त्यामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 1 बँगल आली असती माझ्या किट्टीच्या पैशामध्ये, तर दुसरीचे त्यांनी ॲड केले. आणि एक म्हणजे खूप छान होतं बँगल्स. तर मला ॲक्च्युली नवीन डिझाईन हवी होती डेली यूजसाठी, परंतु मी असा विचार केल्यानंतर की ह्या बँगल्स आहेत तर ऑकेजनली यूज करेल. तर खरंच मी खूप खुश होते. आणि ह्या माझ्या आधीच्या ज्या बँगल्स आहेत तर त्या कुकिंग करून करून थोड्याशा वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. सो मी सध्या तरी नवीनच बँगल यूज करते आणि एकच बँगल असते हातामध्ये तशीही, तरी जास्त काही घालत नाही. सो आधीची काढून ठेवल्या आणि या नवीन बँगल्स घातल्या होत्या मी. तर ह्या ज्या बँगल आहेत तर 1-1 तोळ्याच्या होत्या, म्हणजे 1-1 तोळ्याच्या 2 बँगल्स होत्या, म्हणजे 2 तोळ्याच्या 2 अशा. आणि आम्ही मलाबारमधून घेतल्या होत्या. त्या दिवशी तुमच्यासोबत मी हा ब्लॉग शेअर केलाच होता की आम्ही गोल्ड शॉपिंग केली. तर याच त्या 2 बांगड्या होत्या. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आहे पाडव्याचं गिफ्ट. आणि मला माहिती होतं पाडव्याचं गिफ्ट काय आहे, कारण आम्ही दोघे गेलो होतो आणण्यासाठी. तर मलाबारमध्ये गेलो होतो, तुम्हाला सांगितलं होतं मी. तर तुम्हाला मी आणल्यावरती दाखवलं नव्हतं, म्हटलं पाडव्याच्या दिवशीच दाखवेल. तर अशा प्रकारे बँगल्स आहेत आणि प्लेन बँगल्स नव्हत्या घेतल्या यावेळी आम्ही, मागच्या वर्षी घेतलेल्या या प्लेन बँगल्स आहेत. तर ह्या आता त्यांचा साईज आकार आहे तर ते कुकिंग करून पाहू शकता तुम्ही, एकदम बिघडलेला आहे. तर यावेळी दुसऱ्या बँगल्स. आणि सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा ब्लॉग 2-3 दिवसांनी जाईन पाडवा झाल्यावरती, परंतु काही ऑप्शन नाही माझ्याकडे, कारण मला टाइमच भेटत नाहीये. बरीचशी कामं असतात घरामध्ये, दिवसभर माझं एकामागे एक काम चालू असतं. मुलांचं, माझे मिस्टरही घरी आहेत आता. आम्ही बाहेर वगैरे जात असतो, कधी अचानक बाहेर जाऊ सांगता येत नाही. सो त्यामुळे मला एवढं व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही. मागचे ब्लॉग पेंडिंग असल्यामुळे मला पुढचे ब्लॉग बनवता येत नाहीत, कारण फोनमध्ये मेमरी तेवढी नाही आहे माझ्या. सो मागचे स्टोअर करून ठेवता येतील आणि पुढे बनवतच राहील. तर मागचे मला पटपट टाकावे लागतात, तेव्हा पुढे बनवण्यासाठी स्टोरेज होतं. परंतु मी लवकरच ट्राय करणार आहे की मी रेग्युलर ब्लॉग बनवेल, कारण आता सध्या एक्सरसाइज वगैरे करून मी माझं जे रुटीन आहे तर ते रुटीन फिक्स केलेलं आहे. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही सुरुवातीला एक्सरसाइज करता, हातपाय दुखतात वगैरे, हे चालू राहतं. आणि मी आधी थोडी थोडी करत होते, परंतु मी आता अचानक थोडीशी वाढवली, त्यामुळे मग मला थोडंसं रेस्टला देखील टाइम लागतो. मग मी सध्या झोप चांगली घेण्याचा प्रयत्न करते, कारण झोप झालेली असेल तर चिडचिड होत नाही.
त्यामुळे आणि दिवाळीचं भरपूर सारं काम होतं, फराळ बनवायचं होतं, सगळं करायचं असल्यामुळे खूप वेळ जात होता त्याच्यामध्ये राघवची तब्येत खराब होती, गाऊची खराब होती, माझी खराब झाली होती. सो मी नॉर्मल टी मध्ये हळद टाकून प्यायचे, कारण चहा तर घेतला पाहिजे, लागतो चहा. मग त्याच्यामध्ये हळद टाकली, आलं टाकलं की अजून चहा म्हणजे एक मेडिसिन म्हणून काम करतो. सो त्यामुळे आम्ही हळदीचा चहा घेत होतो बरेच दिवस. आता आम्ही सगळे व्यवस्थित झालो. अजूनही थोडे दिवस मध्ये घसा वगैरे धरला होता, परंतु फिवर वगैरे मुलांना होता, राघवला आणि गाऊला, आम्हाला कोणाला आला नाही, त्यामुळे बरं झालं. नाही तर एकदा आजारी पडलं की पूर्ण घर आजारी पडतं आणि ते उभारण्यासाठी म्हणजे घर पुन्हा नीट सुरळीत चालण्यासाठी महिना जातो पूर्ण. त्यामुळे त्याचीच भीती होती. एकतर चॅलेंज घेतलं होतं एक साईडला, मुलांचं एक साईडला, घरात दिवाळी एक साईडला, आणि हे एवढं सगळं आल्यामुळे मी ब्लॉग्स थोडे दिवस बंद केले. म्हटलं जरा दिवाळीचे ब्लॉग्स घेईल आणि जे चॅलेंज घेतले ते चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तर हळूहळू माझी गाडी रुळावर येते. तर चला, आज पाडवा होता आणि अशा प्रकारे छान असं पाडव्याचं गिफ्ट घेतलेलं आहे. खूप खुश आहे मी. आणि मला माहिती होतं 2 दिवसापूर्वीच आम्ही गेलो होतो मलाबारमध्ये, तुम्हाला घेऊन गेले होते मी तेव्हा. तर ही साडी आहे तक्षशिला पैठणी आणि ही मी पुण्यातनं घेतलेली आहे. आणि खरं तर मी यावेळेला भरपूर साड्या आणल्या होत्या. मला तुमच्यासोबत कलेक्शन देखील माझ्या साड्यांचं शेअर करायचं होतं, परंतु त्यालाही मला काही वेळ भेटला नाही. परंतु मी आता दिवाळी झाल्यानंतर हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेलच. ऍक्च्युली माझ्या लक्षात आहे ते कलेक्शन शेअर करायचं. जास्त म्हणजे मे बी सगळ्यांकडे असतील कॉमन साड्या आणलेल्या आहेत मी, कारण आमच्याकडे इकडे जो ट्रेंड आहे दुबईमध्ये तो लेट येतो. पहिल्यांदा तो इंडियामध्ये असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या येतात. आम्ही इकडून तिकडे गेलो की आम्हाला ते माहिती होतं की कोणता ट्रेंड चालू आहे सध्या, आणि मग आम्ही त्या ट्रेंडची साडी घेऊन येतो. तर असंच काही झालं. मी मागे 2 वर्ष गेले नव्हते, जवळजवळ 1.5-2 वर्ष. त्यामुळे मला ट्रेंड कोणता येऊन गेला काही तपासच लागला नाही. त्यामुळे मी भरपूर साड्या आणल्या आता. तर चला आता लागूयात आवरावरीला. संध्याकाळचा स्वयंपाक देखील बनवायचा आहे. आणि हा नेक्स्ट डे आहे, भाऊबीजेचा ब्लॉग आहे. तर ब्रेकफास्टमध्ये इडली सांबार बनवलं होतं मी, आणि माझे मिस्टरही घरी आहेत. राघवही उठला होता झोपेतनं. तर त्यानंतर आम्ही निघालो बाहेर जायला. तर आम्हाला असंच फिरायचं होतं कुठेतरी, घरामध्ये बसून बोर झालं होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की शारजा लायब्ररी आहे तर तिकडे जावं. थोडा वेळ तिकडे स्पेंड केला आम्ही, थोडंसं पाहिलं बाहेरून वगैरे, परंतु राघव काही तिकडे राहायला तयार नव्हता. सो थोडा वेळच आम्ही गेलो. तुम्हालाही दाखवते मी शारजा लायब्ररी. आणि आतमध्ये लायब्ररी आहे. तर शारजा लायब्ररीचं जे स्ट्रक्चर आहे बाहेरून, तर ते खूप सुंदर होतं. आतमध्ये बुक्स होते. ऑब्व्हियसली कोणी स्टडी वगैरे करत असेल तर ते रीडिंग वगैरे करण्यासाठी शारजा लायब्ररीमध्ये आलेले होते. तर आम्ही काही जास्त वेळ तिथे स्पेंड नाही केला, कारण राघव तिथे बुक्स वगैरे घ्यायला लागला होता. सो अशा प्रकारे आहे आतमध्ये. आम्ही जास्त शूट नाही केलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. आम्हाला ओएसिस मॉलला जायचं होतं आणि त्यानंतर गाऊ देखील येणार होती. सो त्यामुळे आणि यानंतर आम्ही आलो होतो ओएसिस मॉलला. तर तिथे होम सेंटरमध्ये जी माझी कढई आहे, मोठी कढई मी रेग्युलर यूज करते, ती मी होम सेंटरमधूनच घेतलेली आहे. आणि मी पाहत होते काही घेण्यासारखं आहे का, परंतु बऱ्याचशा वस्तू घरी होत्या आणि काही म्हणजे अजूनही वस्तू घरी नेऊन ठेवल्या की खरंच खूप अडचण होते, ठेवायला जागा नसते कधी कधी, असं होतं. सो त्यामुळे मी काही जास्त घेतलं नाही, मला गरजेचं असं वाटलं नाही काही. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त चणा बटाट्याची भाजी केली, त्यासोबत राईस, माझ्या मिस्टरांना भाकरी दिली. आणि संध्याकाळची वेळ होती, तर भाऊबीज होती. तर दादाला मी ओवाळत होते, फोनवरच ओवाळत होते ऑनलाईन. अशा प्रकारे छान साडी
साडी वगैरे नेसून रेडी झाले होते आणि आम्हाला जायचं होतं पूजाकडे देखील. आणि दादासोबत वहिनी आणि पिल्लूही होतं. पिल्लू म्हणजे माझ्या भावाची मुलगी विधी. तर खरंच खूप गोड आहे ती. हॅपी दिवाळी. पिल्लूला ओळख का? पिल्लूला हा सगळ्यांची एकत्रच झाली. हॅपी दिवाळी सगळ्यांना. काय तो बघतोय तो, त्याला तर पाहिजे किती वेळ झाला बोलायला. बोल तिथून, बोल बोल तिथून, तिथून बोल. नको नको फोन नको बाबा. आमच्याकडे काय काय रे बाबू? काय ते टॉमी बघ. आणि यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो होतो पूजाकडे. तर नवनाथ दादांना ओवाळणार होते मी आणि पूजा माझ्या मिस्टरांना ओवाळते. तर असं आम्ही छान दरवर्षी भाऊबीज, रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट करत असतो. तर चला तुम्हालाही घेऊन जाते. हॅलो. आणि इथे गाऊ आहे आणि राघव आणि माझे मिस्टर मागे आहे. काय रे कॅटी आहे का? आणि कुठे चाललाय तो? तर नेमनाच्या मागे पळतोय. नेमना नेमना बाय बाय कर. बाय. व्हेरी गुड. चला नको गाऊ पडन तो. बाय करा नेमनाला आता. चला हा झालं बाय. त्याला घ्या हो. हँड होल्ड कर. आणि यानंतर इथे आम्ही छान अशी भाऊबीज सेलिब्रेट केली. आणि इथे पूजाने छान असं जेवण बनवलं होतं. जेवणामध्ये इथे बटाट्याची भाजी होती आणि सोबतच तिने पनीरची भाजी बनवली होती. त्यासोबत चपाती होती, डाळ आणि राईस. तर असा बेत होता आणि जेवण खरंच खूप सुंदर झालं होतं आणि मी खुश होते कारण माझ्या आवडीचं पनीर होतं. कारण आणि जेवण वगैरे केल्यानंतर बऱ्याच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला कारण रात्रीची वेळ होती आणि उशीर झाला होता खरंच. त्यामुळे
आणि त्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे फ्रायडे होता, तर आम्ही निघालो होतो शुभांगीकडे. तर तिने आम्हाला दिवाळीच्या फराळासाठी इन्व्हाइट केलं होतं. तर तिने नॉनव्हेज बनवलं होतं आणि ती खरंच स्वतः नॉनव्हेज खात नाही, परंतु ती खूप छान नॉनव्हेज बनवते. त्यानंतर गेल्या पहिल्यांदा फराळ दिला होता आणि मुलं मस्त खेळत होती. तिलाही एक मुलगा एक मुलगी आहे आणि मला एक मुलगा मुलगी आहे. तर अशा प्रकारे छान मुलं एन्जॉय करत होती आणि ती राघवलाही भरवत होती. आणि चिवडा मी थोडासा ट्राय केला होता, खूप सुंदर झाला होता. त्यानंतर इथे आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि तिने इथे बनवलं होतं चिकन आणि सोबतच होती प्रॉन्सची चटणी. तर चटणी अप्रतिम झाली होती आणि चिकनही खूप छान झालं होतं. सोबत भाकरी होती आणि सलाड देखील होतं. आणि नेक्स्ट डेला माझी एक मैत्रीण आहे आरती म्हणून, तर तिच्याकडे पूजा होती आणि भजन होतं. तर हे शारजा भजनी मंडळ आहे आणि खरंच खूप छान भजन होतं. तुमच्यासोबत मी शेअर करते. तुला काय खायचं यातलं? लाडू घेतला ऑलरेडी तू. हे काय आहे? आणि यानंतर गाऊ आणि राघव एकत्रच जेवण करत होते. तर अशा प्रकारे आम्ही जेवण केलं सर्वांनी. तर दिवाळी देखील संपलेली आहे आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.